शासन यांच्या आदेशावरून राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली। काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यातील उपकारागृहात असलेले न्यायालयीन कोठडीतील आरोपी मोठ्या कारागृहात ठेवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। त्यानुसार राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नाशिक येथील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येत आहे। 6 जुलै 2026 रोजी राहुरी येथील उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले 26 पुरुष व 4 महिला असे एकूण 30 आरोपींची वैद्यकीय तपासणी करून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। आरोपींना भेटण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती, तर आरोपी नेते असलेल्या वाहनांमध्ये बंदूकधारी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। राहुरी येथील उपकारागृहात सध्या पोलीस कोठडीतील एकच आरोपी राहिला आहे। काही वर्षापूर्वी राहुरी येथील उपकारागृहातून 5 आरोपी जेलच्या खिडकीचे गज कापून पसार झाले होते। त्यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। अशा घटना आता होणार नाहीत, तसेच पोलीस प्रशासनावर असलेला कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।